मारायचं त्याला मारा चला सर बाजूला सर त्याला मारायचं का मारू दे मारायचं तर मारू दे बरं तुला मारायचं मार तुम्हाला काय म्हणलं आता मग बरोबर आहे ना शिवाय द्यायचं काय काम आहे शिवाय द्यायचं काय काम आहे शिवाय द्यायचं काय काम तुम्ही आता दगड आहे आता तुमच्या मारा तुम्हाला मारा मारायचं करायच्यात करा काय काम आहे तुझं अरे माय शिवाय द्यायचं अरे मार ना बाबा तू ए! गाडीला काय आडवी लावतो तू गाडीला त्या गाडीला हा रस्त्याची काम नीट करा माहिती कशी करा नीट करा माहिती कशी करा नाव सांगा. मिलिनाथ लक्ष्मण कोकणे. काय काम करता? मी आपलं कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये बिजीबेलेकरमध्ये सुपरवायझर म्हणून काम करतो. बर. कोणत्या रस्त्यावरचं काम बघताय? आपलं काम चालू आहे मंगरूळ पारगाव ते जुन्नर. बर. काय झालंय? मारहाण कुणी केली तुम्हाला? मारहाण सर त्यांचं पूर्ण नाव पण मला माहिती नाही. म्हणजे ज्यांनी मारहाण केली त्याचं नाव माहित नाही? त्यांचं नाव नाही माहिती मला. त्यांना ओळखता का तुम्ही? हा ओळखतो मी त्यांना. यापूर्वी पाहिलेलं आहे? हो रोज आता तिथेच काम करतो शिरोलीमध्ये मी. शिरोली गावात घडले? हो शिरोली गावात घडले. किती वाजता घडले हे साधारणतः 3-3:30 दरम्यान घडलं. बर. कशाने मारले तुम्हाला? दगडाने मारले सर. किती जणांनी मारहाण केली? एकटाच होता तो. तो लोकल आहे का बाहेर? लोकल आहे शेतकरी. काय त्याचं म्हणणं काय होतं? त्यांचं म्हणणं काय नाही झालं काय का आपण जे पहिलं काम करत होतो रोडचं काम चालू होतं तर आपण सेंटरपासून 6.5 मीटर ही साईड आणि सेंटरपासून 6.5 मीटर ही साईड अशा हिशोबाने आपण वायडिंग करत होतो कॉन्क्रीट. हो. तर त्यांच्या शेतापाशी जेव्हा आमचं काम गेलं तर त्यांनी तिथं काम थांबवलं. त्यांचं म्हणणं काय आमची आंब्याची झाडं वाचवा. म्हणलं तुमची आंब्याची झाडं 5 मीटरला येतात बरोबर. ते आंब्याची झाडं वाचत नाही. त्यांनी काम थांबवलं नाही म्हणले काम करायचं नाही मशीन फोडून मारहाण करीन हे करीन अशा धमकी द्यायला लागले. किती दिवसापासून चाललंय हे जवळजवळ 15 दिवसापासून चाललंय. आम्ही ते काम बंद केलं आणि ज्या टायमाला ते काय म्हणजे सेंटर बसून ना 6.5 मीटर पहिले तिकडे घ्या पलीकडच्या शेतकऱ्याचं. आम्ही सेंटर पण 6.5 मीटर त्यांचं खोदकाम केलं. जेवढं तिकडे घ्याल तेवढं इकडे घ्या असं त्यांचं म्हणणं आलं. त्याच्यानंतर आम्ही पलीकडची साईड खोदून ठेवली आणि ज्या टायमाला यांच्या ह्या साईडला आपल्याला खोदायचं यांनी धमकी देऊन काम बंद केलं. आता काम बंद केलं जे उकरलंय तिथं काम बंद केलं म्हणजे आम्ही तर काही कामच नाही केलं म्हणजे भाव टाकलाच नाही. मग आम्ही काय केलं आम्ही जे कटिंग केलं तर सेफ्टीच्या हिशोबाने आम्ही डेलिनेटर लावले होते जेणेकरून डेलिनेटर बघून त्या खड्ड्यात कोणी जाऊ नये. पण ॲक्च्युली काय झालं 8 दिवसापूर्वी त्यांची कोण चुलती असेल आपल्याला माहिती नाही तर त्या खड्ड्यामध्ये पडल्या. त्यांचं म्हणणं काय आमच्या टँकरचा धक्का लागला म्हणून त्या पडल्या 8 दिवसापूर्वी. 8 दिवसापूर्वी. आणि ती व्यक्ती मगाशी साईटवर आली 3:30-4 वाजता. आमचे माझे सहकारी मॅनेजर आनंद नाईपुडी म्हणून आमचं कामाबद्दल बोलणं चालू होतं शिरोली सोसायटीच्या पलीकडं. तर आमचं काम म्हणजे कामाबद्दल बोलणं चालू होतं कुठं काय करायचं कसं. तेवढं ती व्यक्ती तिकडं दारू घेऊन आले तर ते डायरेक्ट आनंद साहेबांना काय म्हणले तर ते माझी चुलती पडली तिचा 2.5 लाख रुपये खर्च झाला तो 2.5 लाख रुपये द्यायचे तुम्ही. आनंद साहेब म्हटले का त्या चुलतीच्या भावाशी माझं बोलणं झालंय तुम्ही कोणतं नाही म्हणले मी त्यांचा पुतणे आणि तुम्ही ते 2.5 लाख रुपये द्या. त्यांना काय म्हटलं त्या टायमाला काम तुम्हीच बंद केलं बरोबर. आम्ही एक साईड उकरली तुम्ही काय म्हणले ही साईड पहिली करून घ्या नंतर ती साईड करा. मग तुम्ही तुमच्या साईडला काम करता तुम्ही काम बंद केलं. काय म्हटलं आमची ग्रामपंचायत ठरवली असं होईल तसं होईल तुम्ही काम बंद केलं. तिथं आम्ही काम बंद केलं. मग जे उकरले तिथं जर तुम्ही काम बंद करा आम्ही तिथं कसं काय काम करणार. मग आम्ही आमची सेफ्टी लावून ठेवली म्हटलं आणि तुमची चुलती पडली म्हणलं ते आता आम्ही आमचं सेफ्टी लावून गेलो म्हटलं. तिथं कोण पडलं काय झालं त्याला आम्ही जबाबदार नाही म्हटलं. आम्ही तर सेफ्टी लावलेली ऑलरेडी आणि तुम्ही कोणत्या बेसवर जनरेटर लावले आपण. हो आणि ते पूर्ण रोडला तीच सेफ्टी. त्यांचं म्हणणं आहे का तुमच्या टँकरचा धक्का लागून पडले का? तसं घडलंय का? तसं नाही घडलं. मग नंतर आहे ना त्या मावशींना पण विचारलं ते म्हणले आम्हाला पोलीस कंप्लेंट करायचे काय नाही आणि म्हणजे माझ्या चुकीमुळेच मी पडलेली म्हटली मला काय टँकरचा धक्का लागलेला नाही असं त्यांच्या चुलतीचं म्हणणं आहे. मग ते चुलतीची मुलं वगैरे त्यांची काय तक्रार? मग मी याला तेच म्हटलं ना तुमची चुलती आहे ना मग त्या तुमची चुलती येईल किंवा त्यांची मुलं येतील किंवा त्यांचा मिस्टर येतील बरोबर. तुम्ही कोण? हा तुमचा काय संबंध म्हणलं पैसे मागायचा. आणि 2.5 लाख कशाचे मागतात? चुलती फक्त 1 फूट खड्ड्यामध्ये पडली आणि तिला 2.5 लाख रुपये खर्च आला असं त्यांचं म्हणणं आहे. तो खर्च तुम्ही कोणाला द्यायचा? आम्ही कॉन्ट्रॅक्टरने द्यायचा म्हणजे यांच्यासाठी द्यायचा त्यांना द्यायचा हे पुतण्याला. पुतण्या आमच्याकडे पैसे मागायला येतो
याच्या आधी पण त्यांनी भरपूर वेळा धमकावले आम्हाला, मारहाण करायची भाषा करतोय, काम करून देत नाहीये, डायरेक्ट म्हणतो मशीनच्या काचा फोडीन, अमकं करीन तमकं करीन. मग आता हे सगळं झालं, हा ते तुमच्या मॅनेजर बरोबर वाद चालू होता, पैसे मागत होते वगैरे. हा त्यांचं बोलणं चाललं होतं, पण त्यांना काय म्हटलं काम मी तिथं स्वतः केलंय. मी केव्हा बोललो, ते बोलले सेफ्टी लावलेली नव्हती. म्हटलं मी स्वतः तिथं काम केलंय, माझं काम तुम्ही बंद केलं, खड्ड्यात कुणी पडू नये म्हणून मी सेफ्टी लावून ठेवली होती म्हटलं. त्यात आमचा काही गुन्हा नाही म्हटलं. हा सेफ्टी नसती लावली, कुणी पडलं काय झालं त्याला आम्ही जबाबदारी, पण आम्ही सेफ्टी लावून जर लोक त्यात पडत असतील तर म्हणलं त्याला आम्ही जबाबदार नाही म्हटलं. म्हणजे कामं तुम्ही रस्ता उकरून ठेवायचा, काम अर्धवट कामं करून द्यायची आणि नंतर तुम्हीच कामं बंद करायची, तुमचीच माणसं त्यात पाडायची, तुम्ही परत आमच्याकडे नुकसान भरपाई मागायची 2.5 लाख रुपये. कुठली पद्धत आहे म्हटलं. त्याच्यामध्ये त्यांनी मला डायरेक्ट आईवर शिवी दिली. आईवर शिवी दिली तसं मी त्याचं गचुंड धरलं, त्याच्या हातात दगड होता, त्यांनी मला 2 वेळा उगारला. त्याला म्हणलं तुझ्या दम असेल तर मला मारून दाखव. आणि जशी त्यांनी आईवर शिवी दिली तसं मी त्याचं गचुंड पकडलं आणि त्यांनी जवळजवळ नारळासारखा दगड होता, तो दगड माझ्या डोक्यात घातलाय पाठीमागून. आणि मला एवढा मार लागला, तो म्हणतो मला यांनी मारले. म्हणजे तुमच्यावरच खोटी तक्रार का? माझ्यावर खोटी तक्रार. तुम्ही मारलं का मग गचुंड पकडल्यानंतर? हा? गचुंड पकडल्यानंतर तुम्ही काय मारलं? माझ्या रक्तातून खांदा तुम्ही रक्ताची आंघोळ झाली, आणि मी कसं मारणार? खाली पडले का तुम्ही? खाली पडलो मी, मला झाण झाली. त्याच्यानंतर आमच्या गाडीचा आमच्या आनंद साहेबांनी गाडी बोलवली, स्विफ्ट आमची कंपनीची. त्याच्यामध्ये मला बसवलं, म्हणले काय यांना पहिलं दवाखाना पोलीस स्टेशनला घ्या. त्याच्यानंतर यांनी काय केलं, मुद्दाम आमच्या गाडीच्या पुढे गाडी ओव्हरटेक केली आणि आम्हाला साईटच देत नव्हता. कुठं? विठ्ठलवाडीमध्ये मोटरसायकल आमच्या पुढे आडी तुली चालायचा. म्हणजे तुमचं म्हणजे उपचार होऊ नये म्हणून, पोलीस स्टेशनला येऊ नये म्हणून. मग नंतर आनंद साहेबांनी ना ते आम्हाला ओव्हरटेक केलं, तो पुढे चालला होता, त्या गाडीची चावी काढून घेतली चालू गाडीची, त्याला डायरेक्ट गाडी बाजूला घ्यायला लावली. तिथे त्यांची वाचावाची झाली आणि तू तिथे बाजूला गेल्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला आलो, दवाखान्यात आलो आम्ही.